गुड मॉर्निंग. काल आपण पाहिलं होतं की मेकॅनिकल एनर्जी कन्झर्वेशन लॉ काय ॲक्च्युली. त्यात फर्स्ट फॉर्म्युला असा होता आपला, वर्क डन ड्यू टू नॉन कन्झर्वेटिव्ह आपण डिराईव्ह केला होता. वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, चेंज इन डी पीने दाखवलं आहे, डेल्टा पीने दाखवलं असं होतं काहीतरी. म्हणजे आपण ह्या घ्यायचं 1/2 mv² मायनस 1/2 mu² प्लस पोटेन्शियल जे वॉट एव्हर जे असेल ती UF घ्या. युने दाखवता पोटेन्शियल म्हणजे UF मायनस यू इनिशियल. हा फर्स्ट फॉर्म्युला. हा केव्हा असेल, ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस सिस्टममध्ये फ्रिक्शन असेल, मीन्स नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल. दुसरी गोष्ट एक्सटर्नल फोर्स दिलेला असेल. सपोज एखाद्या सिस्टममध्ये एक्सटर्नल फोर्स दिलेला नाही, जस्ट लाईक एक ऑब्जेक्ट आहे तुम्ही ड्रॉप केला आहे फ्रॉम सम हाईट फ्रॉम द अर्थ सरफेसच्या काही हाईटवर एखादा ऑब्जेक्ट तुम्ही ड्रॉप केला आहे. म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर कोणतीही व्हेलॉसिटी कोणताही फोर्स ॲप्लाय केलेला नाही. तो 0 व्हेलॉसिटीवरून स्टार्ट होईल. ह्या कंडिशनमध्ये त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स 0 असेल. फोर्स कोणता असेल, ग्रॅव्हिटेशनल असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, कन्झर्वेटिव्ह फोर्स, आणि त्याच्या वर्क येतो वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. तोच म्हणजे इथं आपण ॲडजस्ट केला होता कन्झर्वेटिव्ह. याच्यामध्ये 2 फोर्सेस ॲडजस्ट केलेले आहेत, 2 वर्क डन ॲडजस्ट केले ॲक्च्युली. कोणते वर्क डन, जे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणतात. त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, ग्रॅव्हिटेशनल आहे, आणि सेकंड आहे स्प्रिंग एनर्जी. ओके, स्प्रिंगच्या फोर्स इथं ते ॲडजस्ट केलेत. राहिलेले हे एवढे फोर्स होते. आता ज्या सिस्टममध्ये हे फोर्स नसतील, जस्ट लाईक ड्रॉप केलेला पार्टिकलमध्ये ॲप्लाइड फोर्स नसेल, म्हणजे हा 0 होईल. अँड सपोज देर इज नो फ्रिक्शन, एअर फ्रिक्शनला आपण निग्लेक्ट केलं, सांगितलं प्रॉब्लेममध्ये की देर इज नो फ्रिक्शन, देणे याला पण आपण निग्लेक्ट करू. अँड 0 + 0 इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला तो याच्यावरून काढता येतो की 1/2 mu² प्लस ओके पोटेन्शियल इनिशियल इज इक्वल टू 1/2 mv² प्लस पोटेन्शियल फायनल. ओके, दिस इज अ कायनेटिक एनर्जी इनिशियली, दिस इज कायनेटिक एनर्जी फायनली, दिस इज इनिशियल पोटेन्शियल, फायनल पोटेन्शियल. आणि हा काय होतो, हा येतो तुमची टोटल एनर्जी, टोटल मेकॅनिकल एनर्जी. ही काय आहे, टोटल मेकॅनिकल एनर्जी. ओके, इथं पण मेकॅनिक्स. ओके, बट दिस इज इनिशियल, दिस इज फायनल. म्हणजे काय, प्रोसेस होण्याच्या आधी जेवढी एनर्जी ती तेवढीच फायनली. याला म्हणतात कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी, मेकॅनिकल एनर्जीसाठी. हा केव्हा होल्ड करतो, ज्यावेळेस वर्क डन ड्यू टू नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स मीन्स लाईक फ्रिक्शन अब्सेंट असेल, वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स अब्सेंट असेल, त्यावेळेस हा लॉ होल्ड करतो. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये हे दिलेलं नसतील, वी कॅन यूज डायरेक्टली दिस, बट हे असतील तर वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. ओके, आता पोटेन्शियल एनर्जीवरचा एकही प्रॉब्लेम झालेला नाही, सर्व टॉपिक्सवर प्रॉब्लेम एकदमच आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम 51 नंबरचा प्रॉब्लेम आहे, होपफुली तुम्ही लिहून ठेवले असतील ते. इफ f इज इक्वल टू 2x अँड u मीन्स पोटेन्शियल एनर्जी, कॅपिटल U दिला असेल तर तो पोटेन्शियल एनर्जी दाखवतो. ओके, अँड u ॲट x इज इक्वल टू 1 इज 10 जूल. देन फाइंड u ॲट x इज इक्वल टू, असा प्रॉब्लेम. काय दिलं आहे, फोर्स दिला आहे 2x, f इज इक्वल टू 2x दिला आहे, u दिला आहे ॲट x इज इक्वल टू 1 10 जूल. ओके, अँड x इज इक्वल टू 2. आता बघा याच्यामध्ये व्हॅरी काय होतं आहे, डिस्टन्स x इज इक्वल टू 1 टू x इज इक्वल टू 2 मीन्स x इज इक्वल टू 1 हा तुमचा x1 आहे, x इज इक्वल टू 2 हा तुमचा x2 आहे. म्हणजे हे काय आहे, इनिशियल पोझिशन, हे काय आहे, फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन. ओके, म्हणजे इथली जी एनर्जी असेल ती का असेल,
इनिशियल एनर्जी असेल जी आपल्याला ऑलरेडी दिली आहे, काय ती 10 जूल. इथली एनर्जी फायनल ती आपल्याला फाइंड करायची. लुक ॲट दिस, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू x1, x2, इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन ही दिली आहे, ही फाइंड करायची. अजून एक गोष्ट, फोर्स दिला आहे, इथं लिहून घ्यायला लागलेस गिवन. फोर्स दिला आहे, फोर्स काय आहे 2x. 2x आहे म्हणजे काय व्हेरिएबल फोर्स आहे. काय व्हेरिएबल फोर्स दिलेला आहे. आपल्याला फाइंड काय करायचे, आपल्याला फाइंड काय करायचे आहे फायनल एनर्जी, फायनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता हा फोर्स ॲक्च्युली प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही की हा कन्झर्वेटिव्ह की तुम्ही डायरेक्टली कन्झर्वेटिव्ह घेणार. हा फोर्स तुम्हाला हे झूम करावा लागेल और याला तुम्ही प्रूव्ह करणार की कन्झर्वेटिव्ह करणे आधी ते चेक करून घेणार. ऑब्वियसली हा कन्झर्वेटिव्ह असेल. अशा प्रॉब्लेम्समध्ये हा कन्झर्वेटिव्ह असतो आठवण ठेवायचा. जिथं इनिशियल एनर्जी दिली आहे फायनल काढायची और फायनल दिली आहे इनिशियल फाईन करायची, तिथं हा जो फोर्स असेल हा कन्झर्वेटिव्ह असतो. कन्झर्वेटिव्हसाठी काय कंडिशन आहे, ही कंडिशन आहे 2 डायमेन्शन असेल तर. ओके, एफ एक्स काय दिला आहे ॲक्च्युली फक्त एफ एक्स एकच कॉम्पोनंट आहे. हा राहील तुमचा d/dy 2x एफ आय दिलेला नाही. तो दिलेला नसेल तर तो होईल 0. याचे बी आन्सर येईल 0. 0 0 इक्वल होत आहेत दोघं, म्हणजे हा फोर्स काय कन्झर्वेटिव्ह, म्हणजे मी हा लॉ यूज करू शकतो. ओके, इथं काय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. द वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स हा व्हेरिएबल आहे x1 to x2, म्हणून मी इंटिग्रेशन यूज करेन. ओके, दिस x1 ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे, x2 ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. फोर्स का दिला आहे 2x. हा 2 आउटसाइड कॉन्स्टंट आहे म्हणून. ओके, हा मायनस ॲज इट इज 2 आउटसाइड. एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर x²/2 हा होईल 1 to 2. ओके, दिस टू कॅन्सल. अप्पर लिमिट पुट केलं, हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस ॲज इट इज 2 इथं पुट केला का होईल 4. 1 पुट केला -1. कळत आहे ना, 2च्या जागेवर एक्सच्या जागेवर 2 पुट केला स्क्वेअर होईल म्हणून 4. एक्सच्या जागेवर नंतर 1 पुट केला स्क्वेअर 1च असेल -3. इकडं काय आहे यू फायनल मायनस यू इनिशियल, म्हणजे यू फायनल मायनस यू इनिशियल इज इक्वल टू -3. वर्क डन होतं म्हणून मी त्याला घेईल जूल. ओके, यू फायनल आपल्याला काय फाईन करायचं आहे, यू फायनलच फाईन करायचं आहे. सो यू फायनल इज इक्वल टू 13 जूल आन्सर आहे कचे. व्हॉट द फक हाउ दिस पॉसिबल. ओके, -3 येस. ओके, हां यू आय काय दिला आहे 10 जूल, हाय -3 जूल. यू फायनल इज इक्वल टू 10 तिकडे गेला -3 + 10 जूल नंतर पण लिहिलं तरी चालेल. हा आहे तुमच्या 7 सेन्स. एवढा काही विशेष प्रॉब्लेम नव्हता. आधी बघायचं एक गोष्ट, यू ॲट एक्स इज इक्वल टू धिस अँड ॲट एक्स, हा जो दिलेला असेल एक्स इज इक्वल टू धिस, हे तुमची लिमिट असतात. इफ यू विल यूज द इंटिग्रेशन, अगर तुम्ही इंटिग्रेशन यूज करणार असाल तर हे तुमचे लिमिट असतात. दुसरी गोष्ट, हे तुमचे इनिशियल अँड फायनल पॉईंट दाखवतात. इथं पोटेन्शियल एनर्जी दिली असेल तर तुम्हाला इनिशियल पोटेन्शियल एनर्जी दिली, या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी दिलेली असेल तर ती फायनल पोटेन्शियल एनर्जी दिलेली असते. ओके, आता नेक्स्ट
नेक्स्ट काय दिलं आहे 52 नंबर, इफ फोर्स इज इक्वल टू 3I प्लस 4J. ओके, एक मिनट हेच करतो याला मी. इफ फोर्स इज इक्वल टू 3I प्लस 4J अँड U01 is equal to against 10 joule, then U23 will be. काय दिलं आहे, फोर्स दिला आहे, इनिशियल एनर्जी दिली आहे, फक्त पॉईंट असा दिला आहे, फायनल एनर्जी विचारलं. ही फायनल नाही, इनिशियल का दिली आहे, याच्या आणि या दोघांमध्ये काय देणे, म्हणजे ही आधी ही नंतर आहे, म्हणजे इनिशियल फायनल. ओके, फ्रॉम गिवन x1 y1 is equal to 0 1 and x2 y2 is equal to 2 3. बघा, ज्यावेळेस ब्रॅकेटमध्ये पॉईंट दिले असतील असे लिहून घ्यायचे. x1 इज इक्वल टू दिस, y1 इज इक्वल टू दिस, हा जो पहिला इनिशियल पॉईंट येतो. नंतर हा असेल x2 y2. पुढे आपल्याला फाईन काय करायचे, आठवण ठेवा, इनिशियल एनर्जी दिली आहे, फायनल काढायची, फायनल दिली, इनिशियल काढायची. मॅक्झिमम केसेसमध्ये यूज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. मॅक्झिमममध्ये हे यूज करायचे. हा फोर्स दिलेला कन्झर्वेटिव्ह असतो, ते चेक करण्याची गरज नसते, पण तरी तुम्ही चेक केलं तर इथं बघा एक्स नाही वाय काहीच नाही. याच्या एक्सने डेरिव्हेटिव्ह घेतला ॲन्सर 0 होईल, वायने डेरिव्हेटिव्ह घेतला ॲन्सर 0 येणार आहे. ओके, तो फोर्स दिलेला जो पण असेल तो कन्झर्वेटिव्ह असतो, एवढं आठवण ठेवायचे. आता काय दिलं आहे, चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, चेंज इन पोटेन्शियल म्हणजे फायनल मायनस इनिशियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ कन्झर्वेटिव्ह निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. याला इक्वेशन 1 मानतो. आधी मी फाईन करतो वर्क डन. आत्ता वर्क डन घेताना 3I प्लस 4J, दिस इज अ कॉन्स्टंट फोर्स, नॉट अ व्हेरिएबल फोर्स. व्हेरिएबल फोर्स कोणता असतो, ज्याच्यामध्ये एक्स किंवा वाय असतो किंवा मग टी असेल, टाईमवर डिपेंड करत असेल या डिस्टन्सवर डिपेंड करत. हा ना एक्स नाही वाय नाही काही नाही, याच्यात फक्त 3I आहे 4J. आय आणि जे हे युनिट वेक्टर आहे 1 असेल, 3 आणि जे हे कॉन्स्टंट आहे डायरेक्टली. ओके, म्हणजे हा कॉन्स्टंट फोर्स आहे. तुम्ही इथं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल, कारण काय लिमिट दिलेलं आहे, वी कॅन फाइंड विथ द इंटिग्रेशन. बट आपला नॉर्मल फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स म्हणजे काय करतो आपण, इथं जो दिला आहे तोच, पण त्याला मी थोडं असं लिहितो. ओके, XI YJ. डिस्प्लेसमेंट कसं घेणार मी, DXI DYJ असं डिस्प्लेसमेंट घेणार. आता DX म्हणजे काय असतं, DX म्हणजे असं x2 मायनस x1, dy म्हणजे काय y2 मायनस y1. चेंज येतो. dx म्हणजे काय, चेंज म्हणजे काय, x2 मायनस x1 y2 मायनस y1. ओके, लिहून घ्या, लागले असं साईडला लिहायचे असेल तर डॅश करून लिहून घ्या त्याला. हा होईल तुमच्या Fx, हा जो पूर्ण फोर्स आहे तो येईल 3I प्लस 4J डॉट dx काय x2 मायनस x1. लागले असेल तर लिहितो अजून परत एकदा मी, x2 मायनस x1 I y2 मायनस y1 J 3I प्लस 4J x2 मायनस x1. x2 कोणता आहे 2 आहे, x1 काय आहे 0 आहे, 2 मधून 0 गेला 2I. ओके, y2 मायनस y1 3 मायनस 1 2J. याला इथून करून घ्या. हे दोघं सॉल्व केले काय, हा डॉट प्रॉडक्ट 3 इंटू 2 6 I डॉट I 1 3I आणि याच्या जे घेतलं 0 होईल, कारण I डॉट J 0. हा काय येईल 4 इंटू 2, हा 0 होईल कारण J डॉट I 0. 4 इंटू 2 परत
4 × 2 घेतला तर तो 8 येईल, हा येईल तुमच्या 14 जूल. काला वर्क डन इज अ 14 जूल. याच्या खाली येईल आहे put in equation first. कोणतं या इक्वेशनमध्ये पुट करा. ते काय येईल, पोटेन्शियल एनर्जी फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ 14 जूल. निगेटिव्ह का घेतला, इथं पॉझिटिव्ह आला होता पण हा साईन निगेटिव्ह ऑफ 14 जूल. फायनल पोटेन्शियल एनर्जी विचारली, इनिशियल काढायला लावली. मी काय करेल, फायनल इकडं ठेवेल, हा -14 प्लस UI, हा -14 UI काय दिली 10, ज्याला 10, हा आला -4G. काय केलेलं होतं, फोर्स दिला होता, पोटेन्शियल फायनल दिली आहे, इनिशियल एनर्जी दिली आहे, फायनल फाईन करायची. ऑलवेज यूज दिस फॉर्म्युला. याला डायरेक्ट कन्सिडर करून घ्या, ॲझ्युम करून घ्या, कन्झर्वेटिव्ह असतो तो फोर्स. ओके, डायरेक्ट ॲझ्युम करा, त्याला चेक करण्याची गरज नसते. ॲझ्युम केलं कन्झर्वेटिव्ह, हा फॉर्म्युलाला वर्क डन फाईन करा. वर्क डन फाईन करताना एक तर तुम्ही तो फोर्स काय म्हणतात ते कॉन्स्टंट आहे का व्हेरिएबल आहे हे डिसाईड करा. व्हेरिएबल असेल तर इंटिग्रेशनने जस्ट लाईक प्रिव्हियस एक्झाम्पल तसं जसं सॉल्व केला तसं इंटिग्रेशनने सॉल्व करून वर्क डन फाईन करा आणि पुट करा. कॉन्स्टंट असेल तर डॉट प्रोडक्ट यूज करा, पुट करा. याला इंटिग्रेशनला पण सॉल्व करता येतो. सेम फक्त लिमिट काय असेल 0 to 1, 2 to 3. एक्सच्या वेळेस ज्यावेळेस इंटिग्रेशन घेणार म्हणजे कसं येईल ते सांगतो मी. मी जे वर्क डन फाईन केलं असतं तर तो वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो आपला F/dx. बट इथं दोन आहेत, दोन कॉम्पोनेंट म्हणजे हा येईल x1 to x2, हा तुमचा Fx असेल, हा तुमचा Fy असेल, हा dy असेल, हा y1 असेल, हा y2 असेल. x1 काय, x1 दिला आहे तुम्हाला 0, हा 2 म्हणजे हा आला 0, हा 2. Fx काय दिला आहे आयच्या कोएफिशियंट म्हणजे हा आला तुमचा 3, हा dx. इकडं y1 y2 1 and 3, हा 1 हा 3. Fy म्हणजे इथला जेचा कॉम्पोनंट तो असेल काय 4 dy. याचे हा 3 आउटसाईड येईल, याचं जे इंटिग्रेशन केलं तर हा x येईल आणि लिमिट असेल त्याचं, याचं जे लिमिट घेतलं तर काय येईल ते 0 to 2. याचे इंटिग्रेशन घेतलं तर 4, परत आउटसाईड y 1 to 3. पुट केलं समजा मी लिमिट तर हा 3, हा तुमच्या 2, लोअर लिमिट 0 पुट केलं, ॲन्सर येईल 0. हा तुमच्या 4, 3 पुट केला 3 ॲज इट इज 3 - 1. हा काय आला 3 and 6, 3 into 2 6. 3 - 1 2, हा असेल तुमच्या 2 इन जाईल, 2 into 4 8, काय आला 14 जूल. 14 जूल. तुम्ही तसं सॉल्व करा किंवा असं सॉल्व करा, ॲज यू विश, तुम्हाला जसं आवडेल तसं सॉल्व करा. ज्यावेळेस लिमिट दिलेलं असतात, ज्यावेळेस पॉईंट दिलेलं असतात, तुम्ही व्हेरिएबलच्या याच्यामध्ये सॉल्व करू शकता. हे पण साईडला लिहायचे असेल तर लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम है 53 नंबर. फोर्स दिला है F इज इक्वल टू x² I प्लस YJ प्लस ZK प्लस YJ प्लस Z²K. ओके, दिस इज द केस ऑफ 3 डायमेंशन. पोटेंशियल एनर्जी दिली है 0 1 1
परत 10 जूल अँड फाईन करायला लावली आपल्याला 2 3 2. सेम प्रॉब्लेम आहे. काय करणार याच्यात सॉल्व करून का दाखवत नाही मी तुम्हाला, फक्त सांगतो. फोर्स दिला आहे, सॉरी दिस इज अ वेक्टर. ओके, फोर्स दिला आहे, इनिशियल एनर्जी दिली आहे, फायनल फाईन करायला लावली. सेम मी तेच करेल. चेंजिंग पोटेन्शियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. याला कन्झर्वेटिव्ह झूम करून घ्या, कन्झर्वेटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली. दुसरी गोष्ट, हा जो फोर्स आहे हा फोर्स एक्स वाय आणि झेडवर डिपेंड करतो आहे. म्हणजे हा फोर्स कोणता आहे, कॉन्स्टंट नाही आहे, हा फोर्स आहे व्हेरिएबल फोर्स. सो वी हॅव टू यूज इंटिग्रेशन. वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय द इंटिग्रेशन, नॉट बाय द डॉट प्रॉडक्ट. ओके, डॉट प्रॉडक्टचा यूज करून सॉल्व करायचा नाही. डॉट प्रॉडक्टचा यूज करून केव्हा सॉल्व करायचं, वर्क डन केव्हा फाईंड करायचं, ज्यावेळेस फोर्स हा कन्झर्वेटिव्ह असेल. बट इफ गिवन फोर्स इज अ व्हेरिएबल देन वी मस्ट यूज ॲक्च्युली इंटिग्रेशन. इंटिग्रेशनने काय करणार, तुम्ही वर्क डन फाईंड करणार, ते पुट करणार, इनिशियल एनर्जी तिकडे घेऊन जाणार, फायनल सॉल्व करणार. आता वर्क डन काढताना इथं वर्क डन काढताना काय येईल, वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह x1 to x2 fx, y1 to y2 fy, सॉरी हा dx असेल इथं, हा dy येईल. अँड z1 to z2 dz. fx काय एक्स स्क्वेअर, fy काय y, fz काय z स्क्वेअर. पुट करा. x1 x2 काय, x1 ची व्हॅल्यू 0, x2 ची व्हॅल्यू 2, y1 1, y2 3, z1 1, z2 2. लिमिट पुट करा, वर्क डन येईल. त्याला चेंज इन पोटेन्शियल त्याला चेंज इन पोटेन्शियलच्या फॉर्म्युलामध्ये पुट करा, फायनल एनर्जी फाइंड होईल. होमवर्क येतो. द 54 नंबरचा प्रॉब्लेम. एक अशी डायग्राम दिलेली आहे. x1 इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 2 अशी डायग्राम दिली आहे. ओके, असा एक फोर्स ॲक्ट केला आहे हॉरिझॉन्टल. आता प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, इफ ॲप्लाइड फोर्स ऑन अ ब्लॉक, एक फोर्स ॲप्लाय केला ब्लॉकवर, तिथं प्रिंटिंग मिस्टेक झाली, एफ लिहायचं राहिला आहे. ब्लॉक मूव फ्रॉम x इज इक्वल टू 0 to 1 अँड देन इट फर्दर मूव x इज इक्वल टू 2. ब्लॉक कुठं मूव आला, इथून इथपर्यंत आला आणि देन अजून इथपर्यंत आला फोर्समुळे. ओके, द वर्क डन बाय ॲप्लाइड फोर्स अँड स्प्रिंग फोर्स इन स्ट्रेचिंग, काय द वर्क डन बाय ॲप्लाइड फोर्स मीन्स ड्यू टू दिस वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स मीन्स या स्प्रिंगमुळे येणारा फोर्स तो अपोजिट डायरेक्शनला असेल. ज्यावेळेस हा फोर्स या ब्लॉकला या डायरेक्शनला ओढत राहील त्यावेळेस स्प्रिंग त्याला अपोजिट डायरेक्शनला म्हणजे बॅक साईडला ओढत राहील. स्प्रिंग ही एक्सटेंड होईल, एक्सटेंड होताना स्प्रिंग ही स्वतःकडे ओढत राहते. ओके, त्यांनी विचारलं वर्क डन बाय अप्लाइड फोर्स अँड स्प्रिंग फोर्स इन स्ट्रेचिंग अ स्प्रिंग फ्रॉम x इज इक्वल टू 1 to x इज इक्वल टू, मीन्स ब्लॉक इथून इथपर्यंत नाही, ब्लॉक इथून इथपर्यंत या एवढं जे डिस्टन्स ज्यावेळेस कव्हर करणार आहे 1 to 2, x इज इक्वल टू 1 to 2, त्यावेळेस वर्क डन किती लागणार आहे एवढ्या डिस्टन्ससाठी, ॲप्लाइड फोर्समुळे ॲज वेल ॲज स्प्रिंग फोर्समुळे. ओके, मी आधीच सांगितलं आहे की कोणताही फोर्स, फक्त एक सिंगल फोर्स असेल स्प्रिंगवर, तुम्ही जेवढा स्प्रिंगला स्ट्रेच करतात, तुम्ही जेवढं त्याला ओढणार तेवढाच सेम इक्वल तेवढ्याच अमाऊंटमध्ये स्प्रिंग फोर्स ॲप्लाय करेल आपल्यावर. तुम्ही जे का हाताने असं ओढतात आपल्या हातावर, तिच्या डायरेक्शनला आपल्याला ओढत राहते स्प्रिंग, सेम इक्वल फोर्स असतो. म्हणून दोघांचे वर्क डन काही इक्वलच येईल. तुम्ही जेवढं वर्क डन लावतो, तुमच्या हा जो फोर्स आहे याला इथून इथपर्यंत मूव्ह करण्यासाठी जेवढं वर्क डन लावेल तेवढंच वर्क डन तो इथून मूव्ह होताना, इथून इथपर्यंत मूव्ह होताना स्प्रिंग फोर्स पण लावणार आहे. बट काय असेल ते निगेटिव्ह असेल, अपोजिट डायरेक्ट. कारण काय, ब्लॉक इथून इकडं मूव्ह होतं, स्प्रिंग फोर्स या डायरेक्शनला, म्हणजे ते वर्क डन फक्त निगेटिव्ह असेल, याचे असेल तेवढे असेल. मग तुम्ही एकदा ह्याचे वर्क डन फाईन करा, एकदा याचे वर्क डन फाईन करा.
काय फरक नाही पडत। आता मी फाईन करतो वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स। वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स काय करतो मी, एफ डॉट डी एक्स। ओके, हा केव्हा, ज्यावेळेस फोर्स हा कॉन्स्टंट असेल। फोर्स दिला आहे का कुठं, फोर्स दिलेला नाही। ओके, मग मी वर्क डन कसं फाईन करू शकतो, तर मी अजून एक गोष्ट घेईल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स। याला असं बी ठेवलं असं तरी चाललं। बघा हा फॉर्म्युला केव्हा यूज करतो, ज्यावेळेस फोर्स गिवन असेल, डिस्प्लेसमेंट असेल। इथं डिस्प्लेसमेंट दिलं आहे एक्स इज इक्वल टू 1 टू एक्स इज इक्वल टू 2, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय आहे 1 आहे, 2 मधून 1 गेला। हे जे डिस्टन्स असेल हे काय आहे 1 दिलं आहे। फोर्स कॉन्स्टंट दिला असता मी डायरेक्टली सॉल्व केला असता, याला काय डॉट प्रॉडक्ट घेऊन सॉल्व केला असता। व्हेरिएबल फोर्स राहिला असता तरी पण मी सॉल्व केला असता, बट या प्रॉब्लेममध्ये फोर्स दिलेला नाही। फोर्स दिलेला नसेल, आपण बघा वर्क डन फाईन करण्यासाठी कोणते कोणते बी आपल्याकडे, एकतर डायरेक्टली डॉट प्रॉडक्ट, एकतर मग वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डी एक्स व्हेरिएबल असेल त्यास, अजून वर्क एनर्जी थेरम आहे, त्याच्यात काय आहे वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, याला आपण असं लिहितो, सॉरी ओके, चेंज इन कायनेटिक एनर्जी फर्स्ट सेकंड थर्ड। आता वर्क डन फाईन करण्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे, चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह, याला आपण असं लिहू शकतो। तुम्हाला डिसाईड करायचं का कोणता फॉर्म्युला यूज करायचा बघा। हा फॉर्म्युला केव्हा यूज करणार, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट दिलेलं असेल, ॲज इथं पण दिलेलं आहे, बट अजून एक गोष्ट दिली असेल फोर्स, आणि तो बी कसा असेल कॉन्स्टंट असेल। सपोज डिस्प्लेसमेंट दिलं आहे लाईक दिस आणि फोर्स दिला आहे आणि तो व्हेरिएबल असेल तर यूज इंटिग्रेशन। ओके, अजून तिसरी केस, ह्या दोघा फोर्स दिलेले नाही म्हणजे हे दोघं फॉर्म्युले डायरेक्टली कॅन्सल होतात। वर्क डन फाईन करायला लावलं तुम्हाला, फोर्स दिलेला नाही, हे दोघं फॉर्म्युले डायरेक्टली कॅन्सल होतात। हे दोघं फॉर्म्युले कॅन्सल होतात, राहिला का मग आपला थर्ड फॉर्म्युला जो होता हा। याच्या आधी अजून एक क्लोज सायकल दिली असेल तर हे कोणतं यूज नाही करायचं, फोर्सला कन्झर्वेटिव्ह प्रूव्ह करा, ऑप्शनमध्ये आन्सर 0 असेल तर, कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर आन्सर येतं वर्क डन इज इक्वल टू 0। हे पण एक गोष्ट आहे, म्हणजे 1 2 3 4 आणि आता 5th। ओके, हा केव्हा यूज करायचा हा फॉर्म्युला, हा यूज करायचा फॉर्म्युला ज्यावेळेस फोर्स दिलेला नसेल बट आपल्याला व्हेलॉसिटी दिली असेल। कारण काय, चेंज इन कायनेटिक एनर्जीमध्ये इनिशियल कायनेटिक एनर्जी येते आणि फायनल कायनेटिक एनर्जी येते। इनिशियल म्हणा की फायनल म्हणा, फॉर्म्युला काय 1/2 mv², 1/2 mu², mu मीन्स इनिशियल, mv घेतला म्हणजे फायनल। इथं वेलॉसिटी दिली असेल तर यूज करा, इथं वेलॉसिटी दिलेली नाही, देन वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला, म्हणजे हा प्रॉब्लेम याच्या बेसवर आहे। आता काय होईल, वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह म्हणजे इथं कोण येतो, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स। कन्झर्वेटिव्ह फोर्स कोणते, ग्रॅव्हिटेशनल अँड स्प्रिंग। इथं बघितलं तुम्ही ग्रॅव्हिटेशनल आहे, इट डझंट मॅटर, ग्रॅव्हिटेशनल नाही असं नाही, ग्रॅव्हिटेशनल कुठं आहे, इकडं आहे mg। ओके, मूव कुठं होतं आहे, हॉरिझॉन्टल मोशन डायरेक्शन। ओके, डायरेक्शन काय मोशनचं, हे अँगल आला 90, सो वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0। वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0, मग त्याच्या विचाराने केला, फक्त स्प्रिंगचा विचार करतो मी। ओके, हा येईल तुमच्या चेंज इन पोटेन्शियल एनर्जी। चेंज इन पोटेन्शियल म्हणजे काय, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी। आता फायनल पोटेन्शियल एनर्जी म्हणा की इनिशियल म्हणा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्प्रिंग इज इक्वल टू 1/2 kA²। मागच्या लेक्चरलाच पाहिला आपण, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, याच्यामुळे जे वर्क होणार ते स्प्रिंगमध्ये स्टोअर होतं इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी, त्याच्या फॉर्म्युला तो 1/2 kA²। ऑलवेज आठवण ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व करताना पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची नाही। ही डोक्यात म्हणजे पूर्ण रिमाइंड करून ठेवा, त्याला क्रॅम्प करून ठेवा, पॉझिटिव्ह घ्यायची। ओके, फायनल पोटेन्शियल एनर्जी काय येईल 1/2 kx²। फायनल काय आहे, इथून इथं गेला फायनल पोझिशन, मायनस 1/2 kx1²। इनिशियल दिस, ओके, मायनस 1/2 k किती दिला आहे सर 100, x2 किती आहे 2, 1/2 इकडं पण काय आहे k 100 आहे, x1 किती आहे 1,
50 हा काय झाला 50 इंटू 4 बरोबर मायनस 50 200 मायनस 50 तो आला 150 जूल. हे कोणतं वर्क डन आहे वर्क डन ड्यू टू स्प्रिंग. बघा वर्क डन ड्यू टू स्प्रिंग ब्लॉक इथून इथं होईल फोर्स कुठे असेल स्प्रिंगच्या या डायरेक्शनला मोशन होतं आहे तिकडं फोर्स इकडं म्हणजे वर्क डन मस्ट बी निगेटिव्ह. वर्क डन काय आलं निगेटिव्ह आलं 150 जूल. दुसरी गोष्ट आता आपल्याला काय फाईन करायचं आहे वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. दुसरं काही जे अप्लाय झालेलं नाही फक्त एक्सटर्नल फोर्स आहे तर तो असेल 150 जूल. कारण तुम्ही जेवढा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करा तेवढा स्प्रिंग फोर्स होता. मग स्प्रिंग फोर्स मी वर्क डन फाईन केला ते आलं तुमचं एक्सटर्नल फोर्स. ओके एक्सटर्नल फोर्सचं वर्क डन तुम्ही डायरेक्टली फाईन करू शकत नाही या केसमध्ये. असं नका विचार की हां मी एक्सटर्नलचं फाईन करून गेले आणि त्याला निगेटिव्ह साईन दिला का हे ओके एक्सटर्नलचं फाईन करू केव्हा करणार पण तुम्हाला एक्सटर्नल वर्क डन हे जे काढायचे वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स हे जे फाईन करायचे वी हॅव टू यूज दिस ऑर दिस. हा केव्हा यूज करू शकतो ज्यावेळेस फोर्स हा कन्झर्वेटिव्ह असतो. फोर्स हा कन्झर्वेटिव्ह कोणता असतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी यूज करू शकतो हा फॉर्म्युला. नाही तर दुसरा म्हणजे स्प्रिंग फोर्ससाठी यूज करू शकतो. हे दोन फोर्सेस जे सोडले तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. ओके आणि हा एक्सटर्नलसाठी हे जे डायरेक्ट काढलं असतं तर मी हा किंवा हा यूज केला असता पण माझ्याकडे फोर्सच नाही तर मी कसा फाईन करेल मी फाईन करू शकत नाही. म्हणून मी काय केला स्प्रिंग फोर्स फाईन याच्यामुळे येणारं वर्क डन फाईन केलं विथ द हेल्प ऑफ दिस अँड देन सॉल्व केलं. आता आठवण ठेवायचं वर्क डन काढण्यासाठी बघा मी पहिल्या दिवसापासून सांगतो की वर्क डन काढण्यासाठी कोणते कोणते फॉर्म्युले ते लक्षात. सर्वात प्रथम किती मराठी वडी सुला इनिशियली काय बघायचं प्रॉब्लेममध्ये वर्क डन दिलं आहे कन्झर्वेटिव्ह कारण म्हणजे वर्क डन दिलं आहे बाजूला बघायची फिगर दिले असेल आणि क्लोज असेल सपोज. आणि दुसरी गोष्ट ऑप्शनमध्ये 0 ॲन्सर असेल समजा एक ऑप्शन 0 दिलेला असेल तर कन्झर्वेटिव्हची केस असते ती मॅक्झिमम 99% ती कन्झर्वेटिव्ह फोर्स असून ॲन्सर इज 0. समजा ऑप्शनमध्ये 0 ॲन्सर नाही डायग्राम दिलेलं नाही. फर्स्ट फॉर्म्युला आपल्याकडे डॉट प्रॉडक्ट आहे व्हेन फोर्स इज कन्झर्वेटिव्ह. सेकंड इंटिग्रेशन आहे व्हेन फोर्स इज व्हेरिएबल. फोर्स गिवन नसेल वी हॅव टू यूज दिस वर्क डन ड्यू टू ऑल फोर्सेस इक्वल टू चेंजिंग कायनेटिक एनर्जी. जेवढे फोर्सेस तिथं ग्रॅव्हिटेशनली नॉर्मल राहायचे सर्वांचे वर्क डन फाईन करून टोटल करून त्याच्या चेंजिंग कायनेटिक एनर्जी एवढा येतो का. ओके ते तो यूज नाही झाला वेलॉसिटी दिलेलं नसेल तर वी कांट यूज दिस मग आपल्याला हा यूज करायचा आहे. हा कोणासाठी ओनली कन्झर्वेटिव्हसाठी. फिफ्टी फायव्हमध्ये काय दिलं आहे एक स्प्रिंग आहे त्याला एक ब्लॉक अटॅच केला आहे रिजिड आहे. रिजिड म्हणजे नॉट व्हेरी होत नाही ते ओके तो सरफेस आहे तो व्हेरी होत नाही म्हणजे स्प्रिंग अटॅच केली आहे जस्ट लाईक सिलिंगला अटॅच केली आहे. समजा आपण स्लॅब असतो स्लॅबला त्याला एक ब्लॉक अटॅच केला आहे. त्यांनी विचारलं पोटेन्शियल एनर्जी ऑफ मास ड्यू टू स्प्रिंग वेन इट इज इन अ इक्विलिब्रियम. काय पोटेन्शियल एनर्जी फाईन करायला लावली वेन एम म्हणजे मास एम लिहिण्यापेक्षा मास इज इन इक्विलिब्रियम. ओके पोटेन्शियल एनर्जी कशामुळे दिली त्यांनी ड्यू टू स्प्रिंग. दिस वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट नॉट ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू स्प्रिंग. स्प्रिंग मिळणार पोटेन्शियल एनर्जी. आता बघा वी नो potential energy due to spring is given by 1/2 kx square.
आता बघा एक सिस्टम दिली आहे, स्प्रिंगवरती सिलिंगला काय असले आपल्या अटॅच एक स्प्रिंग, त्याला मास, मी याला असं पकडून ठेवलं आहे, स्प्रिंगची लेंथ नॅचरल लेंथमध्ये, त्याला कॉम्प्रेस केलं ना, वरती मी पुश केलं ना, एकदम नॉर्मल एकदम नॉर्मल लेंथमध्ये त्याला पकडून ठेवलं आहे ना, ते एक्सटेन्शन आहे ना कॉम्प्रेशन. मी त्याला सोडलं, मासला मी सोडलं, मास का होईल खाली येईल, खाली झालं स्प्रिंग का होईल एक्सटेंड होईल. ओके, स्प्रिंग एक्सटेंड होईल, मास बघा असं खाली येईल, ऑसिलेशन करून खूप वेळनंतर ते थांबून जाईल. खूप वेळनंतर थांबल्यानंतर म्हणजे काय, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये. इक्विलिब्रियम म्हणजे काय, कॉन्स्टंट वेलॉसिटीने पार्टिकल मूव्ह होतं, अदरवाईज सेकंड थिंग रेस्ट आहे, मॅक्झिमम केसेसमध्ये रेस्ट आहे. त्याच्यावर येणारे सर्व फोर्सेस हे त्याच्यावर येणारा नेट फोर्स बिकॉज ऑफ ऑल फोर्सेसच्या समेशन केलं तर नेट फोर्स येईल, तो कसा असेल 0 असेल. इक्विलिब्रियम, अरे यार ओके दिसतंय तरी. इक्विलिब्रियममध्ये असताना त्याच्यावर नेट, आता मग काय होईल, मी याला इथून ड्रॉप केलं म्हणजे सोडून दिलं, रिलीज केलं, तर ती नवीन डायग्राम कशी येईल बघा अशी. ओके, हा जर तुम्ही पॉईंट घेतला तर हा काहीतरी तुमच्या एक्स आहे सपोज, इथून ती डायग्राम अशी फॉर्म झाली, एक्सटेन्शन किती झालं, एक्स एवढं झालं असं मी कन्सिडर केलं. आता एक्स एवढं एक्सटेन्शन झालं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय असेल या एक्सटेन्शनमुळे, पोटेन्शियल 1/2 के एक्स स्क्वेअर, दिस एक्सटेन्शन के एक्स स्क्वेअर. आता मला सांगा, हा इक्विलिब्रियममध्ये असं सांगितलं मी, FBD ड्रॉ करतो मी, व्हेन मास इज इन इक्विलिब्रियम. दिसतंय का, ॲक्च्युली लाईट गेली आहे, तुला ॲडजस्ट करा. हा एक प्रॉब्लेम कंप्लीट करून नंतर स्टॉप करू. FBD म्हणजे काय, याची फ्री बॉडी डायग्राम फाईन काढतोय मी, ड्रॉ करतोय, व्हेन मास इज इन इक्विलिब्रियम. आता मास ज्यावेळेस इक्विलिब्रियममध्ये असेल, ओके म्हणजे थांबलाय, त्याच्यावर फोर्स कोणता असेल, वरती स्प्रिंग फोर्स, ओके, स्प्रिंग त्याला पुल आउट करून ठेवते, खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे दोघं सेम असतील, ग्रॅव्हिटी जास्त राहिला असता तर तो खाली गेला असता, स्प्रिंग फोर्स जास्त राहिला असता तो वरती आला असता. हे दोघं सेम असेल ना, त्यावेळेस तो इक्विलिब्रियममध्ये असेल. इक्विलिब्रियम म्हणजे काय, व्हेन बॉडी इज ॲट रेस्ट ऑर नेट फोर्स ऑन दॅट बॉडी इज इक्वल टू 0. याच्यावरच्या नेट फोर्स 0 असेल, केव्हा, हा आणि हा दोघं अपोजिट आहे, याला प्लस घेतला मी तर मी तो स्प्रिंग असं घेईल, हा असा, ओके, आणि हा mg निगेटिव्ह घेतला. आता हे दोघं सेम असेल तर आन्सर 0 होईल. म्हणजेच काय, दिस इज इक्वल टू दिस, स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू mg. स्प्रिंग फोर्स काय तो येतो kx इज इक्वल टू mg. एक्स काय येईल इथून, mg अपॉन k. पोटेन्शियल एनर्जी ही आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करा, u इज इक्वल टू 1/2 k, एक्सची व्हॅल्यू काय येईल mg अपॉन k स्क्वेअर. दिस के कॅन्सल, 1/2 m square j square upon k. This is the potential energy when this block is in a equilibrium condition. ज्यावेळेस तो इक्विलिब्रियम थांबला असेल ती येईल पोटेन्शियल एनर्जी. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. तो बघा काय, इन अबो एक्झाम्पल टोटल एनर्जी व्हेन इट इज इन इक्विलिब्रियम. ओके, काय केलं, टोटल एनर्जी विचारली. आता याच्या जागेवर काय विचारलं आहे, टोटल एनर्जी व्हेन
मास इज इन इक्विलिब्रियम. आता बघा इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये काय स्प्रिंग एक्सटेन्शन झाली, हा मास इथं आला आहे, त्यावेळेस आपण म्हणतोय इक्विलिब्रियम. तर पोटेन्शियल एनर्जी आपण काय फाईंड केली 1/2 kx² घेतला होता, त्याच्यात व्हॅल्यू पुट केली तर तो आला होता 1/2 m² g² हीच व्हॅल्यू आली ना आन्सर. ओके, ही पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय, टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल. ओके, हा ब्लॉक कुठं आहे इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये थांबलेला आहे, म्हणजे वेलॉसिटी किती आली 0 आली, म्हणजे टोटल एनर्जी का कायनेटिक एनर्जी काय आली 0 आली, म्हणजे फक्त राहिली पोटेन्शियल एनर्जी. बट हा ब्लॉक हे तुमचे ग्राउंड आहे, काय आहे हा ग्राउंड आहे, हा ब्लॉक इथं असा काहीतरी असेल स्ट्रक्चर, हे असं स्ट्रक्चर आहे म्हणून हा खाली ओढला जात होता, कारण काय ग्राउंडची पोटेन्शियल एनर्जी त्याच्यावर खाली होती. ओके, आता सपोज इक्विलिब्रियममध्ये आल्यानंतर एवढ्या हाईटवर आहे हा ब्लॉक, एच एवढ्या हाईटवर आहे. लेट मास is at height h when it is in equilibrium. ज्यावेळेस ब्लॉक इक्विलिब्रियममध्ये हाईट एच एवढ्यावर मी कन्सिडर केलं, मी याची ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी काय ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल, याला म्हणा स्प्रिंग, याला म्हणा ग्रॅव्हिटेशनल. ओके, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय येईल, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला अजून आपण शिकलेलो नाही. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर मी काय करेल बघा, ओके, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल कन्झर्वेटिव्ह मला हे याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पण तो अजून आपण शिकलेलो नाही म्हणून मी असा घेतोय. चेंज इन पोटेन्शियल म्हणजे काय फायनल मायनस इनिशियल इज इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, फायनल. ओके, इनिशियल काय या पूर्ण केसमध्ये मी काय सांगितलं होतं रेफरन्स पॉईंट मानायचा, ज्यावेळेस तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पॉईंट करा हा तुमच्या रेफरन्स पॉईंट आहे, म्हणजे ही तुमची काय इनिशियल पोझिशन आहे. ओके, मला हा ब्लॉक इथं असताना इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये तो इथं आहे, फॉरगेट अबाउट द स्प्रिंग. ग्रॅव्हिटेशन काढताना फक्त तुम्ही एवढं कन्सिडर केला हा ब्लॉक इथं आहे, हा ब्लॉक इथं आहे, मला इथली पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायची आहे, तर मी काय करेल हा ब्लॉक इथं कन्सिडर करेन, इथून याला इथपर्यंत मूव्ह करून घेईल आणि तो असेल वर्क डन, इथून इथपर्यंत घेऊन जाणार. वर्क डन का असेल हा बघा, हा ब्लॉक मी इथं कन्सिडर करेल. रॉडची जी केस होती, हा एक रॉड इथं होता, त्याला मी जे इथं घेऊन गेलो, मला इथली पोटेन्शियल फाईंड करायची, मी कन्सिडर करायचे इथून इथपर्यंत घेऊन जायचे वरती, आणि मग ते वर्क डन काढायचे आणि ते वर्क डन मी या फॉर्म्युल्यात पुट करून द्यायचो, आणि मग ते तुम्हाला पोटेन्शियल मिळायची. आता बघा फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह फोर्स. निगेटिव्ह ऑफ वर्क डन ड्यू टू कन्झर्वेटिव्ह म्हणजे एफ ग्रॅव्हिटी इंटू डिस्प्लेसमेंट येतो आहे एच एवढं, हा निगेटिव्ह घेतला मी. दुसरी गोष्ट, हा जो वर्क डन आहे हा पण निगेटिव्ह येईल, कारण का फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होतं वरती, म्हणून हा येईल mgh. मायनस मायनस गेट प्लस, आलं फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल इज इक्वल टू mgh. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय होती, हा ब्लॉक इथून इथं गेला, असं नका विचार करू इथून इथं आला, ती संपली गोष्ट, ती स्प्रिंगसाठी होती फक्त. ग्रॅव्हिटेशनलसाठी सांगतो मी, ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, रॉडवर आठवण ठेवा, मी बोललो होतो तुम्हाला की एखादा पार्टिकल रेफरन्सवर असेल त्याला याच्या एवढ्या हाईटवर घेऊन गेलं, त्याची पोटेन्शियल येते mgh. ओके, सिमिलर ठीक आहे, हा तिचा रॉड होता, हा एक ब्लॉक आहे, काहीच फरक नाही दोघांमध्ये. हा इनिशियल एनर्जी काय येईल, हे येईल 0, कारण मी याला का मानलं आहे रेफरन्स. सो यू फायनल इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ दिस ब्लॉक वेन it is in a equilibrium is equal to in mgh. सो टोटल एनर्जी काढायला लावली आपल्याला, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी तो मूव्ह होत नाही म्हणून 0 येईल, टोटल पोटेन्शियल एनर्जी येईल ते म्हणजे स्प्रिंग प्लस ग्रॅव्हिटी. स्प्रिंग का आली 1/2 m² g² k प्लस mgh.
दिस इज आन्सर. टोटल एनर्जी काढायला लावली आहे म्हणजे काय, टोटल पोटेन्शियल एनर्जी काढायला लावली ॲक्च्युली त्यांनी. टोटल एनर्जी सांगितलं. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बघा. टोटल एनर्जी फाईंड करायला लावली का कायनेटिक प्लस पोटेन्शियल ही फाईंड करायची. बॉडी मूव्ह होत नव्हती म्हणून धका आता कायनेटिक 0 होती. आता राहिली पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी कोणामुळे ते, कन्झर्वेटिव्ह फोर्समुळे ते. या सिस्टममध्ये पाहिलं तर दोघं कन्झर्वेटिव्ह फोर्स आहेत. एक स्प्रिंग असेल म्हणजे स्प्रिंगच्या फोर्स आला, स्प्रिंगच्या फोर्स आला म्हणजे कन्झर्वेटिव्ह फोर्स आला म्हणजे काय, त्याची पोटेन्शियल एनर्जी आली. दुसरी गोष्ट हा हवेत आहे, हा ब्लॉक हवेत आहे म्हणजे एच एवढ्या हाईट हवेत आहे, आपण कन्सिडर केलं की एच एवढ्या हाईटवर येतो म्हणजे त्याची काय आली, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी पण आली कारण त्याच्या मास आहे. म्हणजे टोटल एनर्जीमध्ये कायनेटिक प्लस पोटेन्शियल येते आणि कायनेटिकमध्ये पोटेन्शियलमध्ये अजून दोन वेगळे आहेत. फक्त ग्रॅव्हिटी दिले, ग्रॅव्हिटीमुळे नसेल स्प्रिंग राहिली नसती तर फक्त ग्रॅव्हिटी आली असती, फक्त एवढी एनर्जी आली असती. ब्लॉक इथं आहे, जस्ट लाईक रॉडचे एक्झाम्पल. ओके, त्यांनी विचारलं की पोटेन्शियल ड्यू टू स्प्रिंग काढायला लावले तर ग्रॅव्हिटेशनचा विचार न करू, फक्त स्प्रिंगचा विचार करा. स्प्रिंगमुळे काही ती संपली गोष्ट. ओके, आजचं लेक्चर फिनिश.